छत्रपती शिवाजी महाराज कोण होते आणि त्यांच्या नावाचा अर्थ काय? छ छत्तीस हातींचे बळ असणारे, त्रस्त मोगलांना करणारे, त्रस्त मोगलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात जाणणारे, शिस्तप्रिय, वाणीचे तेज, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक आणि जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अरे कोणी म्हणतं शिवाजी महाराज काही देव आहे का? पण त्यांनी ही गोष्ट सदैव लक्षात ठेवा, माझा राजा देव जरी नसला ना तर तुमच्या मंदिरात जो देव आहे ना तो या देवामुळे आहे, म्हणून याचं गुणगान गायलाच पाहिजे. शिवजयंती करायची, सोडायची नाही. सागराचं पाणी कधी आटणार नाही, आकाशाची उंची कधी मिटणार नाही. सागराचं पाणी कधी आटणार नाही, आकाशाची उंची कधी मिटणार नाही. आणि हा जन्म काय, 1000 जन्म झाले तरी नाथ शिवरायांचा कधी सुटणार नाही. आज मला इथे भाषण करायचे असेल, नाहीतर काही पण करायचं असेल तरी तुम्ही सुद्धा काही जर थाटत असले, हे भाषण करायला सुद्धा संधी घ्यावी लागली असती. जहापना हम थोड़ा भाषण करना चाहते हैं, आपकी मर्जी हो तो करिए. जर ते तिथं म्हणलं असता हो तर मग इथे भाषण करायला असता. म्हणून त्याला जाणीव ठेवत जा, ज्याला आदर आणि कदर करता येत नाही ना जीवनात त्याची प्रगती कधी होत नाही. कारण जर आज माझा राजा नसला असता ना तर माझ्या किंवा तुम्हाला सर्वांच्या कुणाच्याही डोळ्याचा लेखक तुमच्या आया बहिणीची आबरू लुटली गेली असती, पण तुम्ही कण बरं हालचाल करू शकला नसता. आठवा जरा तो 350 वर्षापूर्वीचा काळा कुट्ट कालखंड. आमच्या मुघलांची सत्ता त्यांच्या डोक्यावर त्या नाचत होती आणि दिल्लीचा बलवान मुघल बादशाह अकबर याने आपला पाय रोवला होता. 27 कोटी कायम लढाया केल्या आणि त्यात सामान्य जनता ओरडली गेली. आणि अशाच या काळोखात एक तेज पुण्यज्योती चमकता तारा धरतीवर चमकला आणि तारीख 19 फेब्रुवारी 1630 रोजी या जनतेचा वाली आणि त्या राज्याचा राजा शिवछत्रपती जन्मास आले आणि या स्वराज्याचा उदय झाला. आणि याच राजाने पुढे फक्त 16व्या वर्षात स्वराज्य निर्माण केले आणि त्या स्वराज्यावर मानाने भगवा झेंडा डोळे ठेवला. 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी, 2000 शत्रूशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी, हात तुटला तरी शत्रूशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी, शत्रूच्या छावणीत बसून छावणीचा मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी, फक्त 700 मुघलांना घेऊन 1500 मुघलांना पळवतो त्याचं नाव रामजी, मुघलाच्या घरात घुसून मुघलांना वेळा बनवून पळून येतो त्याचं नाव बहिरजी, त्याने वाघाला सामोरं जाताना उभा फाडतो त्याचं नाव संभाजी, आणि या सर्वांना एकत्रित करून या स्वराज्याचं तोरण बांधतो ना त्याचं नाव शिवाजी. असा एकमेव राजा आहे ज्याने कधी स्वतःसाठी रंगमहाल बांधला नाही. असा एकमेव राजा आहे ज्याने कधी कोणत्या किल्ल्यावर रंग दिला नाही. तर एवढे नव्हे तर असा एकमेव राजा आहे ज्याच्या दरबारात कधी परस्त्री नाचली गेली नाही. ज्याच्या दरबारात परस्त्री नाचली गेली नाही तर फक्त वाचली गेली म्हणजे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबार. आता महाराजांची राज्याभिषेक झाला, आता खर्च पण भरपूर झाला असेल. आता खर्च आपण कसा तरी काढला पाहिजे. त्यासाठी राजाने बोलवलं हंबीर मामाला. हंबीर मामा म्हणजे प्रत्येक संकटासाठी खंबीर, संभाजींची सावली आणि शिवरायांचा एक निष्ठावंत मावळा. आले हंबीर मामा आणि राजांसमोर हजर झाले. तेव्हा राजा म्हणले, हंबीर मामा आता राज्याभिषेक झाला, खर्च पण भरपूर झालाय, खर्च कसा तरी उसना काढला पाहिजे. त्यासाठी तेव्हा हंबीर मामा म्हणले, द्या की राजा आज्ञा, काय करावं. तेव्हा हंबीर मामाने शब्द राजांच्या कानी पडले. तेव्हा राजा म्हणले, हंबीर मामा जागा शोधून काढा मोक्याची, सोन्याने मिळलेली लंका शोधून काढा या महाराष्ट्राची. काढले हंबीर मामाने शोधून सोन्याची लंका. तिचं नाव होतं बहादूरगड, म्हणजेच बहादूर खानाचा गड. महाराजांच्या स्वराज्यातील पहिली लढाई एकही सैनिक न गमावता झाली. ती म्हणजे कशी, बहादूर खान नावाचा एक माणूस होता सनाभर औरंगजेबाचा. तर त्या बहादूर खानाच्या गडावरती 10 लाखाहून सोनं तिथं होतं हे राजाला कळालं. पण राजाचा सैनिक होता फक्त 40,000 आणि त्या
अब्दुल खानाचा सैनिक होता 3 लाख. 3 लाखापुढे 40,000